आजचा दिवस खरंच खूप छान गेला. पहिल्यांदाच UTD कॅम्पस, बोबाचा सुंदर अनुभव, साईबाबांचे सुंदर दर्शन, ग्रॉसरी शॉपिंग. चला तुम्ही पण आमच्यासोबत अनुभवा. नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. आज घरातून बाहेर पडताना असा काही प्लॅनच नव्हता की ब्लॉगसाठी आपण काही शूटिंग करावं, पण दिवस जसजसा पुढे सरकत गेला तसतसे छानसे क्षण अनुभवायला मिळाले. मग वाटलं हे क्षण फक्त आपल्या आठवणीत न ठेवता तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावे. तर आम्ही आधी डालस युनिव्हर्सिटीला व्हिजिट दिली, त्यानंतर बोबा प्यायला गेलो, त्यानंतर साईबाबा टेम्पलमध्ये गेलो, त्यानंतर मग इंडियन ग्रॉसरीमध्ये गेलो. इंडियन ग्रॉसरी स्टोअरमधून कोणकोणत्या वस्तू विकत घेतल्या, काय काय नवीन वस्तू इंडियन ग्रॉसरीमध्ये बघायला मिळाल्या, तेही तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर चला, तर जास्त वेळ न घेता आपण आता ब्लॉगला सुरुवात करूया. हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. Go past North Loop Road and turn left onto Frank Johnson Drive. Turn left into the parking lot. Then your destination will be on the right. डालस UTD युनिव्हर्सिटी खूप मोठे कॅम्पस आहे, पण आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. एवढाच भाग बघा किती सुंदर दिसतोय, हिरवळ अगदी. चला आपण आता कॉलेजच्या आतमध्ये जाऊया. हे बघा, या ठिकाणी लेक्चर हॉल आहे, तो आपण आता बघूया. चला आपण आता लेक्चर हॉलमध्ये एंट्री करूया. वाव, खूपच मोठा आहे हॉल, पाहिलात तुम्ही? आणि या हॉलमध्ये लेक्चर होत असतात. एखादा क्लासमध्ये खूप जास्त स्टुडंट असले तर या ठिकाणी त्यांचे लेक्चर घेण्यात येते. तर या ठिकाणी असा चेअरच्या समोर डेस्क आहे आणि ज्या चेअर आहेत त्याला व्हीलसुद्धा आहे, तुम्हाला दिसत असतील. आणि 3 समोर मोठ्या मोठ्या स्क्रीन लावलेल्या आहेत, त्या पण तुम्हाला दिसत असतील. तर असा हा लेक्चर हॉल आहे. आपण आता हॉलच्या बाहेर आलेलो आहोत. तर या ठिकाणी मोठी बोर्ड दिसते, त्याच्या दोन्ही साईडला क्लासरूम दाखवते UTD कॉलेजची. हे बघा, ही अशी आहे. इथे हा प्रोजेक्टर आहे, इथे हे चार्जर आहे असं. हे बघा, असं लावायचं. ओके, हे क्लासरूम आहे. हे चेअर आहेत, हे बघ, चेअरला पण चाक आहेत, बघितले का? चेअरला चाक आहेत आणि मला कुशन आहेत. हे असं आवडली तुम्हाला? अशी रूम आहे. काय खाऊ नाही आणलं मी. बघा कॅम्पस, हे बघा माझं क्युटी पाय. तर मोठ्या मुलाच्या वेळेस तर कॅम्पस बघायला आम्हाला काही मिळालं नाही, कारण कोविडमध्येच त्याचं कॉलेज सुरू झालं होतं. पण आता लहान मुलगा आता 10वीला गेला, तर त्याला समर वेकेशनमध्ये क्लासेस लावले या UTD कॉलेजमध्ये. तर म्हणून म्हटलं आधी कॉलेज बघून घेऊया. मोठा मुलगा घेऊन आला आम्हाला, म्हणजे मला त्याला आणायला उद्या सोपं जाईल. त्याची क्लासरूम वगैरे बघितली आज. खूपच मोठं आहे. आणि हे जे आहेत ना, हे पण कॅम्पसचंच एरिया आहे. हा जे अपार्टमेंट दिसतात ना, हे पण कॉलेजचंच एरिया आहे.
तर मला वाटलं हे अपार्टमेंट आहे. इथे पार्क करू शकतो का कार? मुलगा म्हणे नाही, तिथे नाही पार्क करू शकत. कुठेच पार्क नाही करू शकत. ते आपल्याला दिलेलं असतं ग्रीन स्पॉट आहे त्या ठिकाणी तुम्ही करायचा. येलो स्पॉट आहे, येलो स्पॉटवरती करायचा. तर आता ग्रीन स्पॉट सांगितलेला आहे. तो उद्या मी येईल आणि मग ग्रीन स्पॉटवरती करेल. तर बघा ही ग्रीन पार्किंग आहे. तर ग्रीन पार्किंग अर्धा तास लागतो चालत यायला म्हणे. आणि त्याची ग्रीन नव्हती मोठे मुलाची. तो म्हणतो भिकारी लोकांसाठी ग्रीन आहे. हे म्हणजे तू ग्रीनच घ्यायला पाहिजे. तुझा सवय झाली असती एक्झरसाइजची पिल्या. पैसे Right onto Waterview Parkway. चला पार्किंग लॉट बघूया आपण आता. क्लास दुसरीकडे, पार्किंग करायची दुसरीकडे. तर 4 ते 5 मिनिटं लागतात आपल्याला कारने जायला पार्किंग लॉटला. चालत जायचं म्हणजे अर्धा तास. Turn right onto North Loop Road. कारण हे घरापासून भरपूर लांब आहे. त्यामुळे घरी जाऊन आणि परत पिकअपला यायचं म्हणजे वेळ नाही. आणि In 3/4 of a mile, turn left into the आणि parking तिथे lot. जवळ आहे तर ती फक्त पिकअप ड्रॉपसाठीच पार्किंग आहे. तुम्ही जास्त वेळ नाही थांबू शकत. पिलू ही कसली बिल्डिंग आहे? किती हिरवी हिरवी झाडं, किती सुंदर दिसते. पाहिलं तुम्ही? आपण आता पार्किंग लॉटकडे जात आहोत. बरंच लांब आहे ना. अच्छा, हे गोल्ड आणि ग्रीन पलीकडे दिसतात ना पार्किंग. आणि इकडे हिरवा Turn left into the parking lot. आज पण आहेत का क्लासेस? पार्किंग लावलेत लोकांनी. समर क्लासेस रविवारी. तर आपण आता पार्किंग लॉटमध्ये आलेलो आहोत. तर मोठ्या मुलाने आम्हाला पार्किंग लॉट दाखवलेला आहे. तर कारने आलं की 4 ते 5 मिनिटं लागतात. तर आज रविवार आहे, उद्या सोमवार आहे, उद्या 6 तारीख आहे, 6 जुलै. तर उद्या क्लासला घेऊन यायचं आहे. तर मी कधी आलेले नाही या कॉलेजमध्ये, तर म्हणून बघायला आले कुठे क्लास, कुठे पार्क करायचं. तर सगळं वेगळं आहे, सोपं काही नाही आहे. तर मग मी इथे येऊन थांबेल. तर त्याचा क्लास 9:15 आहे आणि 1 वाजता मग संपणार आहे. 1 वाजता पिकअपला यायचं आहे. पिकअपसाठी आणि ड्रॉपसाठी तुम्ही तिथे जाऊ शकता, पण जास्त वेळ तुम्ही पार्किंग नाही करू शकत त्या क्लासच्या बिल्डिंगजवळ. आणि मग इथे येऊन आपण थांबणार आहोत, म्हणजे मी थांबणार आहे. तर मग ही पण त्याला म्हटलं पार्किंग दाखवून दे मला. तर त्याने आता दाखवली. तर इथे ग्रीन कलर, गोल्डन कलर, काय गोल्ड कलर आहे, ग्रीन कलर आहे, ऑरेंज कलरचे पार्किंग आहे. तर आता त्यांनी ईमेल पाठवले, त्यांनी सांगितले ग्रीन पार्किंगमध्ये पार्क करायची. तर मी आता ग्रीन ह्याच्यात पार्किंग केली आहे मी आता. हे दिसतंय का? तर हे बघा, हे पार्किंगचं ग्रीन पार्किंग, तिकडे गोल्ड पार्किंग आहे. आणि येताना पलीकडच्या साईडला ऑरेंज पण पार्किंग आहे. तर आता सुट्ट्या चालू आहेत USA मध्ये. समर वेकेशनच्या सुट्ट्या चालू आहेत. पण इथे काही काही पार्क आहेत केलेल्या लोकांनी का. मग समर क्लासेस चालू असतील आणि त्यासाठी मग आलेले असतील, म्हणून या ठिकाणी थोड्याफार कार दिसत आहेत आपल्याला. नाही तर हे कॉलेजच्या वेळेस फुल असतं. आता हे रिकामं दिसते तुम्हाला सगळं ना. मुलगा म्हणतो कळालं ना. हो कळालं. आता घरला जाऊ. नाही आता हे बघा.
चला आता घरी जाणार होतो पण मुलाने इथे आणली बोबा प्यायचा आपल्याला बोबा. चला त्याला मी म्हटलं युटिलिटीचा एरिया का नाही नाही पण त्याने मॅपमध्ये हे लावलेलं काय हे बघा बोबाचं हे बघा दिसलं. हे बघा इथे ऑप्शन आहे. पप्पाला पण घेणार आहे. बाबूला विचारलं का हॅपीला कोणतं पाहिजे. मँगोची पेटी आणायला सांगितली ना आज परत. आता वेट करतोय आपण आता. पी बघू. छान आहे. थंड आहे का? तुम्ही आईस पण मागवला. तिथे ऑप्शन पण येतं आईसचं, तर आपण विदाऊट आईस घेतलेलं आहे आणि विदाऊट आईस पण थंडच आहे ते. आता नीलने पिलं तर त्याला विचारलं थंड आहे का. हो खूप चालतो हा बिझनेस बोबाचा. तर मला पण वाटतं आता इंडियामध्ये एखादं ओपन करावं. साबुदाणाच आहे खरं तर. हां कॉफी घेतली. तुला झोपणार नाही घरात ते. कॉफी कॉफी आणि काय मिक्स त्याच्यात. हे बघा मोठ्या मुलाचं पण आलंय आणि माझं पण. तर हे मँगो बोबा मागवला मँगो बोबा आणि लिची जेली पण येत मी ॲड केली. तिथे बरेच ऑप्शन होते तर लिची जेली ॲड केली विदाऊट आईस. चला आपण पिऊया. आता तुम्हाला ना टेस्ट करून दाखवते कसे ते. यम्मी आहे. लिची आणि मँगो मिक्स. हे बघा खाली असं दाखवू तुम्हाला. हे बघा इथे ही लिचीची जेली सांगितली होती त्यांनी ती ॲड केली. पिलो. चला आपण आता जाऊया. खूप मोठा ग्लास आहे हा. पीत बसलं म्हणजे आणि वेळ व्हायचा. जॅपनीजचं दुकान होतं. मला वाटतं चायनीजचंच आहे. तो बोर्ड म्हणजे जॅपनीज होता. जॅपनीज नाही तर कोरियनचा हे दुकान होतं. इथं कन्स्ट्रक्शन चालू आहे मध्येच रोडचं. इथं कन्स्ट्रक्शन चालू आहे मध्येच रोडचं. हे बघा आपण साईबाबालाच चाललो आपण आता. हे बघा साईबाबा टेम्पल. म्हटलं येता येतं साईबाबांचं पण आपण दर्शन घेऊ. आणि घरी येतानाच लागतं हे मंदिर. आणि इथे पटेल ब्रदर्स पण आहे. पटेल ब्रदर्सच्या बाजूलाच आहे. आणि धीरजला फोन केला. धीरजने ग्रॉसरी आणली या आठवड्याची घरी. पण
कोथिंबीर होती घरी म्हणून त्या हे आणली नाही, पण मला अजून कोथिंबीर पाहिजे. तर आपण पटेलला पण जाऊया. आधी देवबाप्पाला जाऊया, मग ग्रॉसरीला जाऊया. हे बघा, हे आहे शिर्डीचे साईबाबांचं टेम्पल. किती शांत वाटतंय, खूप सुंदर वाटतंय आतमध्ये आल्यानंतर. तर माझी दोन्ही मुलं दर्शन घेत आहेत साईबाबांचं. हे बघा किती सुंदर मूर्ती आहे साईबाबांची. पाहिलेत तुम्ही पण दर्शन घ्या. चला, दर्शन घेऊन मी आता पटेल ब्रदर्समध्ये आले कोथिंबीर घेण्यासाठी. पण म्हटलं राऊंड मारूया. मला इथे आता जॅकफ्रूट दिसले, तर आपण ते पण घेऊया. मला आवडतं खूप जॅकफ्रूट. छान वाटतं ना, पिकलेलं वाटतं हे घेऊया आपण. अच्छा, USA मध्ये यायला लागेल. चला, कोथिंबीर घेऊया आपण. चला, आपण एक वॉटरमेलन पण घेऊया. चला, पोहे पण घेऊया. आहे पोहे, पण आपण आता चिवडा करूया. पोहे घेतले. अशी ग्रोसरी आहे. प्लॅन फक्त कोथिंबीर घेण्याचा होता, पण मी कार्ड भरून घेतलं परत. चला, हे पण घेऊया. धणे, एवढ्या सगळ्या वस्तू घेतल्या. चला, आपली ग्रॉसरी झाली. आपण आता बिल करूया. वॉटरमेलन बिलिंग करून झाल्यानंतर ही बिलिंग काउंटरच्या तिथे मला दिसली. तिला म्हटलं हे काय जांभळं आहे का, तर ही सुद्धा मी घेतली. USA मध्ये पहिल्यांदाच आलेली होती इंडियातून. आपल्या ग्रॉसरीचं बिलिंग करून झाल्यानंतर मला ना काउंटरवरती, बिलिंग काउंटरवरती बॉक्सेस दिसले छोटे छोटे, आणि जांभळासारखं दिसतंय असं वाटलं. म्हटलं जांभूळ आहे का हे? म्हणे हो. म्हटलं इंडियामधून आहेत का? हो म्हणे. तर कितीला आहे? $10. $10 मला जास्तच वाटले. आणि धीरजला आवडतात तसे, मलाही आवडतात. पण म्हटलं बघूया विचारून. तर धीरज म्हणे घेऊन ये. म्हटलं $10 आहे. मुलांनी पण कधी खाल्लंय का म्हणे. म्हटलं चला मुलांना पण खाऊ घालूया. तर आता कारमध्ये विचारलं. नील म्हणे हो मी खाल्लंय. त्याने ते खाल्ल्यावर माझं इची व्हायला लागलं म्हणे जीभ. म्हटलं बरोबर आहे, मग याने खाल्लंय. इची होते काही काहींची जीभ. आणि अगस्तीला काही आठवत नाही खाल्लेलं. पण तुला नाही आठवत? अगस्तीला काही आठवत नाही. तर जेव्हा खाईल ना तो घरी गेल्यानंतर, तेव्हा त्याला कळेल. आणि छोटंसंच बॉक्स आहे एवढंसं. त्याच्यावर किती ग्रॅम वगैरे काही लिहिलेलं नाही. इच बॉक्स असं प्राईस त्याची. जांभूळ दिसलेलं की जांभूळ घेतली. नाही चाललोय, पण घरी चाललोय. आजचा ब्लॉग काय थोडा मोठाच होणार आहे दिसतोय. तर बऱ्याच ठिकाणी आपण जाऊन आलो. कॉलेजमध्ये जाऊन आलो, बोबा पिऊन आलो, टेम्पलमध्ये गेलो आज, ग्रोसरीमध्ये पण. तर आता आपण मध्ये कुठे न थांबता घरी जाणार आहोत. चला, पोहोचलो आपण घरी. आता बर्ड दाखवते मी तुम्हाला परत एकदा. दिसते का तुम्हाला बर्ड? दिसते वरती आहे ना, दिसत असेल. तुम्ही झूम करून बघितलं की दिसेल. हे बघा, ए आलो ग, आम्ही बाहेर फिरून आलो. कशी आहेस तू? हे बघा बसलेलं आहे छानसं. वाव, किती मोठी शेपूट आहे त्याची, बघितलं का? हे बघा, ह्या आठवड्याची ग्रॉसरी, भाजीपाला आणि फळं. चला तर बघूया पटपट काय काय आहे ते. मग फक्त कोथिंबीर आणायची होती, पण बऱ्याच गोष्टी मी तिथे विकत घेतल्या. आणि धीरजने पण एवढं सगळं आणलंय. तर आज मी सगळीच आता ग्रॉसरी, धीरजने पण अजून फ्रीजमध्ये ठेवलेली नव्हती, वरतीच होती. तर म्हटलं चला सगळीच ग्रॉसरी यावेळेस दाखवूया.
तर आता दर आठवड्यात आता आंब्याची पेटी असतेच, त्यामुळे तर या ठिकाणी सगळे पिकलेले मँगो. आणि मी रोज लस्सी पितोय बनवून, नाही तर कापून खातो. त्याला खूपच आवडतात, सगळ्यांनाच आवडतात मँगो आमच्या घरात. आणि आता हे बघा, या ठिकाणी मी कोथिंबिरीच्या जुड्या आणल्या. तर ह्या पटेल ब्रदर्समध्ये $1 3 होत्या. धीरज जिथे गेला तिथे धीरजने सांगितलं होतं. तर आणि मी ज्या पटेल ब्रदर्समध्ये गेली तिथे $1 2 होत्या. तर मी ह्या 2 आणल्या, $1 2 कोथिंबीरच्या गड्ड्या ताज्या. तर मग बहुतेक ह्या मोठ्या असतील म्हणून बहुतेक 2 असतील असं असेल. पण मग असा पण फरक असतो. नाहीतर पटेल ब्रदर्समध्ये कोणत्याही पटेल ब्रदर्समध्ये गेले ना तर एकच भाव असतो दर आठवड्यात सगळ्या पटेल ब्रदर्समध्ये. तर ही कोथिंबीर आणि भोपळा हा खाल्ला पाहिजे दर आठवड्यात. हा भोपळा, ताजा भोपळा. या ठिकाणी भेंडी, अगदी हे बघा ताजी भेंडी दिसली, भरपूर आणली. आता कुठे ठेवू, इथे ठेवते. स्वीट पोटॅटो राताळी आणली, हे बघा. मी राताळी सांगितली होती, हे बघा मला आवडतं म्हणून राताळी आणले. या ठिकाणी बटाटे आम्ही जास्त खात नाही, पण खिचडी बिर्याणी वगैरे करायला बरं कधीतरी, म्हणून हे बटाटे पण हे धीरजने आणले. हे बघा, अरे बापरे एवढं आणलंय धीरजने, मोठं गुलकंद आणलंय, एवढं मोठं पॅक आणलंय. हे बघा 1 किलोचं पॅक आणले धीरजने. हे बघा हे गुलकंद. तर उन्हाळ्यामध्ये थंड असतं ना, गुलकंद खाणं चांगलं आहे उन्हाळ्यामध्ये, म्हणून एवढं मोठं आणलं. इथे ठेवूया. ही कोबी, मला ना ही कोबी बघितल्यावर इतकं असं घेण्याची इच्छा झाली. तर यावेळेस कोबी आणली आहे. मी धीरजला नव्हती कोबी सांगितली. तर मला ही खूपच हलकी अशी कुठेच मिळत नाही. पण मला याचा आकार बघता क्षणी वाटलं ही हलकी असेल, आणि याचे म्हणजे पत्ते ना असे सेपरेट दिसले. तर मी हातात घेऊन बघितली आणि इतकी हलकी आणि पत्ता कोबी अशी हलकी मला हवी होती. मग मी लगेच घेतली पटेल ब्रदर्समध्ये. नाही तर दरवेळेस आणतो ना आम्ही इकडच्या जवळच्या पटेल ब्रदर्समध्ये, खूप जड असते आणि कापायला पण खूप कठीण जातं आणि कापडी सुद्धा जात नाही. तर ही आणली मी तिकडच्या पटेल ब्रदर्समधून. आपण या पिशव्या खाली टाकूया. हा इतका वास येते मस्त, मला हे खूप आवडतं. हे पिकलेले हे बघा इतका, म्हणजे मी आता हे ओपन करत होते, इतका सुगंध याचा सुटलेला. पिकले हे फणस, हे बघा. आणि हे USA मधलंच प्रॉडक्ट आहे, इंडियाचं नाही. ओके, छान आहे ना. आणि हे LB वरती मिळतं, तर LB वरती हे आणले. छान आहे ना, मला खूप आवडतं फणस. आणि ही धीरजने तांदूळची भाजी आणलेली आहे. बरोबर ओळखताय का मी? बरोबर ओळखलं आहे. ही बघा तांदूळजा, छान आहे ना, तांदूळजाची भाजी. तर आपण ही अशीच ठेवूया, अगदी ताजी. मी आता अगदीच पटपट दाखवते तुम्हाला. हे बघा, कारण मला काम आहे थोडंसं. आणि हे बघा टोमॅटो, ताजे टोमॅटो. हे टोमॅटो आणले. हे कांदे, यावेळेस कांदे आणले. रेड ओनियन आणले. तुम्हाला इथे व्हाईट ओनियन मिळतो आणि येलो कलरचा ओनियन मिळतो आणि रेड कलरचा. तर रेड कलरचे चांगले, व्हाईट कलरचे पण चांगले. व्हाईट कलरचे अजिबात तिखट नसतात कांदे आणि भाजीला वगैरे खूप छान, हो की नाही. हे बघा रेड कलरचे. आणि हे कांदे आणले,
आणि अजून अजून इथे आहे. अरे बापरे, अजून इथे पण आहे. ओहो, हे बघा काकडी. काकडी हे बघा, दर आठवड्यात आणतो. काकडी चांगली, उष्णता कमी करण्यासाठी. उष्णता कमी करण्यासाठी कांदी चांगली. कांदी उष्णता कमी करण्यासाठी काकडी चांगली, म्हणून ही पण आणली. ओहो, हे बघा लिंबू आणलेत परत यावेळेस पण. आता एवढं लिंबूचं आम्ही काय करतो ते गुपित आहे मात्र. आता मागच्या वेळेस तो सालीचं लोणचं बनवलं आणि ज्यूस सरबत भरपूर पितो ना आम्ही उन्हाळ्यात. तर हे लिंबू आणि हे बघा धीरजने पण कोबी आणला. हे बघा हा जड आहे. हा तुम्हाला मी म्हणाले ना, हा जड आहे आणि हा कोबी जड आहे. दिसायला पण बघा हा पसरट असतो पत्ता कोबी आणि हा कोबी बघा हा अगदी हलका आहे आणि हा खूप जड आहे. कापलाही जात नाही, मला नाही आवडत हा. आता 2-2 कोबी झाले. मला माहिती नाही हे आणणार होते, कारण मी म्हणजे मध्ये काही कोबी सांगितलं नव्हतं धीरजला, पण धीरजने आणलं. हे मॅगी खूप आता वर्ष डोळे चालले धीरजने लगेच मॅगी बघितल्यावर. किती 2 वर्षानंतर कधी आणलं रे? आता 2-3 वर्षापासून मॅगी नव्हतं आणलं, तर आज आणलं मी. नाही तर खात नाही आम्ही आता मॅगी. हे बघा हे धण्याचं पॅकेट आणलं आणि पोहे पण आणले. ओके, आता काय राहिलं हे बघा, हे दूध. हे दूध जे आहे ते मी दह्यासाठी वापरते. होल मिल्क ना, हे होल मिल्क हे दही लावण्यासाठी वापरते. हे हॉरिझॉनचं ऑर्गॅनिक मिल्क आहे, तर हे आम्ही आणत असतो दर वीकमध्ये. तर मागच्या वेळेस काही तुम्हाला दाखवलं नाही. ओके, तर आता हे वरती होतं म्हणून तुम्हाला दाखवलं. तर याच्यात 3 पॅक येतात. ठीक आहे, तर हे ऑर्गॅनिक मिल्क हे दूध पिण्यासाठी आणि ते दह्यासाठी. आणि आता हे स्ट्रॉबेरीचं, हे बघा एवढं मोठं हे बॉक्स स्ट्रॉबेरी. हे फ्रूट आणि या ठिकाणी अवोकाडो. हे बघा मागच्या आठवड्यात 2 बॅग आणल्या होत्या, त्यातले 2-3 शिल्लक आहेत. तर हे आता ह्यावेळेस 1 बॅग आणली धीरजने. ही सॅम्समधून आणली. आणि मी हे बघा काय आहे सांगा बघू. चेरी. हे बघा किती चेरी पाहिले. मोठं बॉक्स आहे, खूपच मोठं बॉक्स आहे. तर या ठिकाणी लिहिलंय स्वीट चेरीज. खूप मोठा बॉक्स आहे हा. तर मागच्या वेळेस अगस्तीने टॉम थॉम मधून आणले होते. तर हे बघा हे बॉक्स. तर आता हे बॉक्स, हे पेयर. हे बघा हे पेरू सारखेच असतात, पण पेरू सारखी टेस्ट नसते. तर हे पण आणलेत. आपण आता हे बॉक्स खाली ठेवूया. अच्छा, आणि तुम्हाला अजून हे दाखवायचं राहिलं, फ्लावर. हे बघा फ्लावरचा गड्डा. आणि काय झालं, टरबूज दिसलं, कलिंगड दिसलं मला पटेल ब्रदर्स मध्ये. मागच्या असतं अगस्तीने एवढं मोठं आणलेलं टॉम थॉम मधून. 10 किलोपेक्षा जास्त वजन होतं त्याचं. आम्ही वजन केलं तर 10 किलोपेक्षा जास्त वजन होतं. एवढं मोठं कलिंगड होतं. हा हात तुम्ही म्हणता ना एवढा मोठं केला, एवढंच होतं ते, एवढा मोठा. तरी आता परत मी घेऊन आले आणि ते एवढं मोठं कलिंगड 2 दिवसात संपवलं मुलांनी आम्ही. आणि ते फ्रीजमध्ये अर्ध पण बसेना. आणि आत्ता परत आणलेत. मला माहिती नव्हतं, धीरज पण घेऊन आला, मी पण घेऊन आले. दाखवते. हे बघा खूपच जड आहे. एवढं मोठं कलिंगड आणलंय. हे धीरजने आणलंय कलिंगड. ओके, आणि मी सुद्धा कलिंगड आणलंय. हे बघा
हे येलो असं येलो झालेलं असलं ना की छान. त्याच्यावर तिथे लिहिलेलं पण होतं स्वीट वॉटरमेलन असं. आता हे पुढे ठेवू. आता हे या साईडला ठेवते. दिसतं का तुम्हाला? हे बघा, हे असं पिवळं आणलं मी याचा भाग. हां, मेन गोष्ट दाखवायचीच राहिली की हे बघा एवढं छोटंसंच आहे हे जांभूळ आहेत. हां, झालं ओपन, चिकटवलेलं नाही. हे बघा एवढे छोटेसेच आहे. तर मी आता खात नाही, हे धुवावं लागेल, धुवून मग खाणार. तर हे बघा, हे असेत, जास्त खूप मोठे नाही आहेत हे जांभळं, हे असेत. दिसले? हे बघा, पिकलेलं बघून द्या म्हटलं त्यांना, तर त्यांनी मला पिकलेलं बघून दिलं. काही काही असे आहेत. हे बघा, तर हे एवढंसं बॉक्स $10 आहे. याच्यात किती आहेत? 15 एक असतील बहुतेक. हे बघा, आवडलं का तुम्हाला हे जांभळं? हे बघा, असं ओपन करून ठेवू का मी? आपण हे इथे ठेवूया. मस्त. तर ही आठवड्याची ग्रॉसरी कशी वाटली तुम्हाला? अगदी पटपट दाखवलेली आहे मी. आणि आता बिल कितीचं झालं ते तुम्हाला सांगते. धीरजला विचारते. हे बघा, हे पण राहिलं दाखवायचं. आता तिथे खाली बॅगमध्ये मला दिसलं. तर हे चीजचं पॅकेट पण आणलंय. आणि यात हे बघा, ढोबळी मिरची. हे बघा, ढोबळी मिरची जास्त खात नाही ना, फक्त चायनीज वगैरे बनवलं की त्यात ढोबळी मिरची पण आणलेली आहे. तर हे पण राहिलं आपलं. अजून काय काय असं काय माहिती, बरंच सामान असं येत असतं. आता जे जे दिसते मला ते मी तुम्हाला दाखवते. अंधार पडलाय म्हणून आता लाईट लावले. आणि या ठिकाणी ही बिल आहेत. इथे हे पटेलचे आहे. माझा नवरा गेला होता आणि आम्ही गेलो तेव्हा मी गेले. आणि नंतर हे जांभूळ दिसले त्याचं हे, आणि सॅमचं त्यांनी सांगितलं आता वरून. तर टोटल मी केली तर $120 ही शॉपिंग आहे. ठीक आहे, इथे ही बिल. तर ग्रॉसरी कशी वाटली तुम्हाला ही आजची आठवड्याची ग्रॉसरी? नक्की सांगा. तुम्हाला सर्वात जास्त आवडलेला भाग कोणता? UTD कॅम्पस, बोबा, साईबाबा टेम्पल की ग्रॉसरी शॉपिंग? हे मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आता मोठा ब्लॉग होणार हा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच अमेरिकेमधील आणि इतर देशामधील व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि बाजूला जे बेलचं बटन आहे तेही दाबा, डिंग 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 असं, म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब मिळतील. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला मी हे एक आता खाऊन दाखवू का? खाऊन दाखवते कसं आहे. धुवून आणते. हे बघा, अगदी मऊ झालंय. त्याचं हे पण निघालं धुतल्यानंतर. एकदम टेस्टी आहे. खूपच टेस्टी आहे. चला, $10 गेले पण आनंद मिळाला ना खाण्याचा. चला, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय.